पायल दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. कधी पायल पायल इग्नोर रे. पायल दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. पाय पसरा पाणीपुरी खातोय नुसता पाणीपुरी. अरे डाएट चालू आहे. पाय पसराय काय पाय हात पाय पसरा. पाय पसरा कसं बोलते गलिच्छ वाटतं ना ते. पाय पसरा म्हणजे कसं वाटतं ते. ओके ओके सबटायटल मध्ये टाकतो मी काय टाकायचं. ठीक आहे. अरे थँक्यू थँक्यू. हां तेच ना. चला डोल बिल सगळे काढतायत. आणि ताशा गेला जा रे. ताशा गेला पाठव मुलीने. 9 दिवस 10वा दिवस पण खेळले ते. हा ना. आवर गँग इंस्टाग्रामच्या स्टोरीवर काय असतं. आवर गँग काहीतरी काहीतरी. हा बेस्टी काय 10 बघा 12 जण जिगरी टाकलेलं. जिगरी किती 10-12 होती काहीतरी. आम्ही इकडे करतो. आम्ही काय मुख्य जिगडी तिकडे चालू आहे. तुला पण नाही. तुला मुख्यमंत्री राहून गेली का तू. नको तेव्हा फोन करतोस ना. मोठी अशी आहे. अशी मोठी नाहीस तू. उपवास पायल उपवास आहे तुझा. अच्छा कसा उपवास दिसतंय बघून. उपवास असेल तुला. काय संदीप दादा बोलतो त्यामुळे ते काय बोलत बंद केलाय तोंड. हा ना. बॅक टू बॅक रे. काय बॅक टू बॅक कमबॅक घेतो. बॅक टू बॅक. हा ना. तू कर ना कमबॅक. दे ना दे ना कमबॅक. घे बोल 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 घे. येते येते बोल. मामा आहे ना माझा. ओके मला बोलते. मला फोन केला का नाही. हिने किती जणांना फोन केला. कोणाला फोन नाही केला. मला फक्त गौरी फोन केला होता. होऊ दे खर्च होऊ दे खर्च. हा बोल. गौरी मला फोन केला. हे बोलत मम्मी डॉक्टर कोणी गौरी का कशी ते फटाफट मध्ये होतं गौरी गौरवचं सगळं. कन्फ्यूज झाली ना. जुने ब्लॉग बघ कशी ट्रेन जाते झापकन. अच्छा तुझ्याशी पडलो. काय बोलते पायल. ठीक आहे काय. चला सगळे सामान काढतात आणि वाद्यपूजन पण होईल थोड्या वेळ. चला बाय. हे कपाळिया नशिबाची. होईल दिवस तुझा 9 वर्ष 9 वर्ष 9 वर्ष 9 वर्ष काय पा 9 वर्ष 9 वर्ष आता दाखवू शकत नाही. बाकीचे 5 वर्ष तिकडे फोन पकडला 5 वर्षांनी आणि 4 वर्ष 9 वर्ष घ्या. 5 वर्ष चला पेढे बिडे खाऊया मस्त आहे की. पेढे खाऊया. चला काय काय बाय काय गाईज. सो आमचं आता आमचा टेम्पो आता निघालाय पथकाचा वादनाच्या ठिकाणी. पूजा बिजा झाले. मी शूट केलंय पूजेचं. तुम्ही पण बघा एन्जॉय करा. त्यामध्ये एन्जॉय करणार. अगरबत्ती फिरवली आणि झाली पूजा. असंच झालं ना. हे पण टिंग पण नाव आलं. हा ते पण नाव झाले घंटी. सो पूजेचं झाले. पाऊस येते गावडे पण काय आला. अरे बापरे गाईज हे बघा आश्चर्यचकित पाऊस येतो. गावड्याने नवीन काहीतरी सांगितलंय. बापरे हे बघ सगळे नवीन नवीन काहीतरी सांगतात गाईज. हे बघ पाऊस. बापरे कॉन्टेंट भेटत नाही सध्या. अरे काहीतरी सुचवा. इथे फोकस देतोय तो. तार दाखवते. गावडे तार काढणार आहेस ना या महिन्यात. काढ आणि आहे ना पहिला लुक मलाच दे. व्हिडिओ कॉल ओके लाईव्ह मला लाईव्ह दे. लाईव्ह
हा पास घ्यावे लागेल. पास घ्यावे लागतील ऑनलाईन. स्लॉट लगेच बुक होतात. बुक माय शो वरती. हा. गाईज गावड्याचं तार काढण्याचा जो लाईव्ह काउंटर सेरेमनी. हा सेरेमनी असण्याची लाईव्ह दाखवणार आहे. बुक माय शो साठी फ्री आहे काय? हा क्षत्रिय वादकांसाठी फ्री आहे. आणि फ्री काय नाही. काय तिकिटाची प्राइस काय असेल? 250. 250 ठेवूया. 250 काय तुमच्यासाठी? 250 ना? ठीक आहे गाईज 250 तिकिटाची प्राइस आहे. या पास घ्या आणि एन्जॉय करा. ऋषीला काय कॉन्टेंट भेटत नाही. जरा कॉन्टेंट सांगा. असं काय पण बघतो ती करत असतो. सही आहे गाईज. पाऊस आलाय आणि चैतन्य आहे ना दोन्ही साईडला फायबर नाही सॉरी चैतन्य दोन्ही साईडला आहे ना चांबडं लावलंय आणि त्याला पण आता कॅप्चर करतो. त्या तोंड बघूया कसं होतं. मेलेल्या उंदरासारखं तोंड होईल. यार पावसाच्या काय होऊ दे ना. काय विषय काय करते काय केलं त्याने? ठीक आहे काय चला भेटूया. ती काहीतरी करू. अच्छा नाही मग ठीक आहे काय चला भेटूया. काय मी बोललेलो खरं झालं. पाऊस आलाय. पाऊस पण दिसत नाही आहे. हा पाऊस काहीतरी टाकीन ना काय फिल्टर इफेक्ट काहीतरी. आता ओला झाला बघा. हा बघा हात ओला झाला म्हणजे पाऊस पाऊस पडतोय म्हणजे पाऊस पडतो. हात ओला झाला म्हणजे पाऊस पडतो. डॅम म्हणजे डॅम. डॅम ब्रो. सो आता पाऊस पडतोय आणि ज्यांनी तांबड्याचे पानं लावले ढोलाला एन्जॉय करा. बस तेवढंच बोलू शकतो. एन्जॉय करा. पाऊस येतोय. चला मजा करूया पावसामध्ये. पाऊस जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत फक्त फायबरचे डोल वाजवला. चला काय भेटूया. Many unbearable hours later. अरे केलंय स्टार्ट केलंय. ओके गाईज आता आम्ही निघालोय पहिल्या वादनापासून. सो पहिलं वादन झालेलं आहे आणि चालू आहे आता सेकंड वादनाला एरियामध्ये. 300 NG पार्कला संभाजीनगर. हनुमान टेकडीला आहे. हनुमान टेकडी संभाजीनगर. 300 त्यांना काय माहिती. 300 संभाजीनगरच्या शिड्या चढल्या की पहिले 300 काय सर्च करतील ते. ठीक आहे गाईज हनुमान टेकडीला माझ्या एरिया तैसरमध्ये म्हणजे वादन आहे. सो आम्ही तिकडेच चाललोय आता. पहिलं वादन चांगलं झालं. चांगलं आलं बोललो ना. चांगलं आलं पहिलं वादन. जो गॅप घेतला त्याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या वादन कसं आलं ते. ठीक आहे गाईज आता सेकंड वादन. खाली चटई अंतरले दाखवा जरा. खाली चटई बघा. चटई अंतरले. बापरे केवढी मोठी चटई आहे. चला गाईज आपण आता भेटूया सेकंड वादनाला. ओके बाय. हात कसा उचलला? हात नाही उचलला पाहिजे होता ना यार. हात कसा उचलला? कुलस्वामींचा पथक आहे त्यांनी 5वात उचललाय. हात कसा उचलला पण? कॉमेडी वन साइड चालू. हात कसा उचलला? आला ब्लॉग मध्ये थांब ना साईड लावून. दिसते सांगा ना कशी दिसते मी आपकी कशी. चला झालं बघू थोबडा वाकडा केला. अरे नाही तिकडे उस साइड पहिला काय स्कूल स्वामींचं पथक आहे. कुलस्वामींचं पथक आहे. कुलस्वामी पथक ढोलकाचं पथक त्यांचं वादन बघा तुम्ही. त्यांचं भाषा वादन करतो. साईड लावा. मला बघू ना थांब.
गाईज आता आम्ही पोचलो वादनाच्या ठिकाणी. वादनाच्या ठिकाणी पोचलो आणि आता आम्ही हनुमान टेकडीला पोचलो आहे. सो आता खाली ते तुम्ही बघितलं असेल फुल स्वामीने वाजवत होते आणि आता आम्ही इकडे वाजवणार आहे. जास्त मला वाटतं स्टँडिंग आहे वादन, मजा स्टँडिंगला मजा येते जास्त, कारण की चालावं जास्त लागत नाही. त्यामुळे आता त्या वादनाच्या ठिकाणी पोचले. मी कोपऱ्यातून ब्लॉग यासाठी बनवतो, तिकडे सगळे म्हणजे ओरडत आहेत सगळेजण ओरडत आहेत त्यामुळे की हे काम चालू आहे त्यामुळे. ओके, त्यामुळे मी इकडे आलो. पहिलं वादन चांगलं आलं, दुसऱ्या वादनाला काय होतं ते बघूया आणि मी सांगतो. व्हिडिओ शूट नाही होत आहेत वादनाचे, त्यासाठी सॉरी, कारण की मी एकटा शूट करतो. भेटूया नेक्स्ट सेगमेंटमध्ये. आणि काय आता नेक्स्ट सेगमेंट काय आहे, आता ब्लॉग एंडच होणार आहे ना. सो चला बाय. चला 2000 years later. सो गाईज वादन झालेलं आहे आमचं. मजा आली मजा आली गाईज. आता वादन संपलं आमचे सगळे. देवीचं विसर्जन झालं. काला शाहरुख आज खरंच लाजचं वादन होतं. नाचत नाचत गरबा आहे ना. नाही माहिती भावानं खरंच नंबर शेवटचं वादन एक नंबर झालं. एक नंबर पहिल्या वादन लागले, दुसरा वादन एक नंबर झालं. दुसरा वादन स्टँडिंग होता म्हणून एकदम मजा आली. त्याच्यामध्ये 3 स्टारचे काका आले, 3 स्टारचे काका आले. पुढे जाऊन बंद केले वादन आमचे, बंद केले. 10 मिनिटं करतो आम्ही, 10 मिनिटं करतो आम्ही. त्याच्यानंतर चालू केले वादन चालू केले. 10 मिनिटाच्या 20 मिनिटं झाले. पाहून काका आले. ठीक आहे. ऑन अ सिरियस नोट गाईज, शेवट एक नंबर झाले आमचे. परवा आमचं एक नंबर झालेला आहे. हा शेवट. आता भेटूया आपण रिसॉर्टला. रिसॉर्टला मजा येणार आहे. आणि याचा व्हिडिओ चेक करा आणि सगळ्यांनी फॉलो करा मस्त पैकी. अजून एन्जॉय करायला भेटेल तुम्हाला, मजा येईल. पुढे भेटू आपण असंच भेटत. सो गाईज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला रिसॉर्टचा ब्लॉग लवकरच बघायला भेटेल. लवकरच. मी आता सगळ्यांचं लवकरच करा. पुढच्या वर्षी लग्न पण आहे. फटाफट वाढा. भावाचं लग्न करायचं त्याच्यावर. येस, फटाफट सगळ्यांना ब्लॉग टाकत मी जातोय. शेअर करा, फॉलो करा, लाईनीवरती येतोय. फीडबॅक द्या. प्रवीण आहे. ढोल फोडा. हाय गाईज, कसं आहे तुम्ही? आता वादन संपलं. चावी धुंडे पहिले तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. आता काय नाही, अभी चावी देतो. आता आम्ही चावी घ्यायला बाय. रूम पे आएगा नहीं है, सिर्फ चावी लेके घर पे जाएंगे लग रहा है. ठीक आहे गाईज, चला आता वादन संपलेले आहेत. आणि फेमस कर लावड्या. फेमस भाई, फेमस पक्काचा रॅप आम्ही मस्त बनवतो. एक नंबर. किसको बुला रहे हो? सो गाईज आता आमचं आहे ना वादन संपलेले आहेत सगळे. गणपतीचे पण वादन संपले आहेत. नवरात्रीचे पण नवरात्री म्हणजे देवी आगमन आणि विसर्जन, ते पण वादनं संपले आहेत. तर फक्त जायचंय रिसॉर्टला. रिसॉर्ट नंतर मग शिवजयंतीचं वादन असेल. त्याच्यानंतर आधी असेल ना शिवजयंतीचं वादन. नंतर आउटडोर आलं तर आउटडोर येईल. हा, आउटडोरला तर आउटडोर येईल. तर शिवजयंतीचं पण वादन असेल, नाही तर गुढीपाडव्याचं पण असणार वादन. सो अजून आता खूप त्याला मोठा पिरियड आहे अजून त्याला ते वादन यायला. सो आता जो मेन सीझन असतो गणपती आणि नवरात्र. गणपतीचाच असतो मेन म्हणजे. त्यानंतर लगेच नवरात्र येते. नवरात्रीच्या आगमनाचं आणि लास्टच्या दिवशी 10व्या दिवशी विसर्जनाचं. ते सगळं मेन सीझन आपला झालाय. गाईज फॅन आले. फॅन गाईज फॅन आले. सॉरी भाई. काय बोलतो दुसरा कुठे फिरताय? हा नाही बा, चाललंय जरा, जातोय, जमलोय. हा डाएट चालू आहे ब्रो, त्यामुळे शुगर आणि सगळं बंद केलंय. काल वडापाव
हा ते दिसलं पाहिजे ना, गोरा दिसला पाहिजे ना ऋत्विक. काळा कळोटा आहे रे तू साठी. ठीक आहे ठीक आहे. मग झालं जेवण? हा ना, ठीक आहे. बादशाह आता झालो रे, सगळे डोलबिल ठेवले. हा ना, बघितला लय टाइम लागतोय रे ब्लॉग बी टाकायला यार गाईस, खूप टाइम लागतोय. पण येईन मी पटापट त्याच्यावरती काम सुरू करतोय. बॅक टू बॅक ब्लॉग येतील आता लवकरात लवकर. मला लाईनीवरती यायचं, काय बोलतो टाइमलाईन वरती. कुठला आपला तो याचा दशावतार कट कर. हा सो गाईज आता थोडेफार फॅन्स भेटले होते. मित्र होते मित्र नाही गाईज, मित्र होते. बांधिलकी. सो आता काय बोलत होतो आपण? हा सो सगळे वादनं संपलेले आहेत. चला सगळे वादनं संपलेली आहेत. गणपतीची झाली, नवरात्रीची झाली वादनं. आता फक्त वाट बघतोय ती रिसॉर्टची. आता रिसॉर्टची शनिवारी आमच्या रिसॉर्टला जायचा प्लॅन आहे, म्हणजे शनिवारीच जाणार आहोत. तर जाणार आहोत. हा तू येणार नाही गांडू? नाही असं नाही, मग कसं फिक्स नाही. तर शनिवारी सगळ्यांना रिसॉर्टला जाणार आहे. तर चल ना गावडे. रिसॉर्टचा ब्लॉग आहे ना भारी असणार, कारण आता वर्धापन पण आम्ही सेलिब्रेट करतो. थांबा गाईस, हा नदी पार करू दे आम्हाला, नदी. हा तेव्हा आम्ही तिथेच आमचा वर्धापन आहे का चालू? तिथेच आम्ही आमचा वर्धापन सेलिब्रेट करतो. ओके. आता आम्ही 9व्या पर्वामध्ये आम्ही एंटर केलंय. 8 वर्ष पूर्ण झाले, 9व्या पर्वामध्ये एंटर केलंय. ओके. तर ते मानाचा ढोल वादक, मानाचा ताशा वादक, ध्वजधारी, ओके, अजून व्यवस्थापक, गावडे हात ढोल दुखतोय, वादक. पटकन बोल. हा ढोल वादक, तर ह्याचे नॉमिनेशन निघतात, तर त्याचा पण व्लॉग आहे. तर एक्साइटेड असतात सगळे. हा गाईस, तुमचा भाऊ काय बोलतात त्याला, उत्कृष्ट ढोलवादक बनला पाहिजे, त्यासाठी वोट करा. वोटिंग लाईन्स खाली नॉमिनेशन मध्ये नाव येते का बघू द्यायचं. वोटिंग लाईन्स खाली दिलेले आहेत, तुम्ही तिकडे जाऊन क्लिक करू शकता त्या लिंकवरती आणि वोट करू शकता. ओके, सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्ही ब्लॉग एन्जॉय करत असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. ओके, आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. चला बाय.